नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे करी अँड क्वेरी। तर आज मी फिश बनवले होते, त्याच्यासोबत मला आणि माझ्या बायकोला सोलकढी खाऊ वाटली। तिला सोलकढी खूप आवडते, तर झटपट अशी बनणारी सोलकढी मी बनवतोय। मी याच्यासाठी कोकोनट मिल्क घेतलेलं आहे, मी घरी नाही बनवलेलं कारण की खूप लास्ट मिनिटचा प्लॅन झालेला आहे। आगळ किंवा तुम्ही कोकोनट भिजून कोकम भिजून घालून त्याचं तुम्ही हे घेऊ शकता, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये। ठीक आहे, तर मी फर्स्ट मी कोकोनट मिल्क भांड्यामध्ये हे करून घेतो। हे डायरेक्ट अवेलेबल आहे मिल्क, ठीक आहे, तर तुम्ही त्या हिशोबाने डायरेक्टली घेऊ शकता। हे घट्ट असतं, त्याला थोडंसं डायल्यूट करायला तुम्ही जे कोकमचं जे पाणी टाकणार आहे ते तुम्ही त्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता। ठीक आहे, ह्याच्यामध्ये 1 ते 2 लोकांसाठी आरामात चांगली सोलकढी बनवून रेडी होते। ठीक आहे, तर आपण आता बघा, तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी घट्ट असतं, हे दूध टेट्रा पॅकमध्ये मिळतं। ठीक आहे, त्याला आता मी जे कोकम भिजून घातलेलं त्याचं मी फक्त पाणी घेतो। ठीक आहे, आता तुम्ही बघा, हे जरा अजून त्याच्यात डायल्यूट झालं। हे कोकोनट मिल्क डायरेक्टली तुम्हाला मार्केटमध्ये मिळतं किंवा आपण घरी पण बनवू शकता। आपण खोबऱ्याचं दूध म्हणतो ना, तेच 2-3 वेळा ओलं नारळाचं खोबऱ्याचं तुम्ही बनवू शकता। तर बघा आता मित्रांनो, एकदम बाहेर जशी मिळते मार्केटमध्ये तसं आपली सोलकढी बऱ्यापैकी तयार झालेली आहे। मी त्याच्यामध्ये आता थोडीशी मिरची टाकून घेतो। ही मिरची तिखट नाही आहे, त्याच्यामुळे मी थोडीशी जास्त टाकणार आहे। ठीक आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल टाकायची तर तुम्ही स्किप करू शकता। ओके, आणि कोथिंबीर टाकली। ठीक आहे, जर तुम्हाला वाटत असेल की म्हणजे मी थोडंसं मीठ टाकतो, अगेन तुम्ही स्किप करू शकता मीठ टाकणं पण। ठीक आहे, तर कारण की मेनली ह्याचा जो चव आहे ती तुम्हाला खोबऱ्याची किंवा कोकोनट वॉटरचीच येणार आहे, कोकोनट मिल्कची। ठीक आहे, हे बघा मित्रांनो, आपली सोलकढी बऱ्यापैकी आता तयार झालेली आहे। मी हिला फ्रीजमध्ये ठेवतो सेट होण्यासाठी, जेणेकरून जेव्हा मी सर्व करेन्स नाही आलेला त्या टायमिंगला माझी सोलकढी एकदम रेडी झाली असेल। मी थोडंसं टेस्ट करून बघतो जरा व्यवस्थित येतं। ठीक आहे, मित्रांनो, खूपच मस्त सोलकढी झालेली आहे। ठीक आहे, आता फक्त तिला थंड होऊ देत आणि सेट करून आपण हे करू शकतो। नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण सोलकढी बनवलेली। ठीक आहे, त्याच्यामध्ये मी कोकोनट मिल्कचा डायरेक्टली वापर केला होता। तर मी आता हे थंड होण्यासाठी मी डायरेक्टली बर्फाचा खडा टाकलेला आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून मला लगेच सर्व करायला पण सोपं जाईल। थोडंसं पाणी ॲड केलेलं, मग पाण्याच्या ऐवजी तुम्ही बर्फाचे खडे टाकले तर तुम्हाला ते सर्व करताना लवकरात लवकर सर्व करायला सोपं जाईल। फ्रीजमध्ये ठेवून द्यायची गरज नाही पडणार। ओके।